गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाबद्दल काही महान व्यक्तींनी आपले मत काय व्यक्त केलं आहे ते वाचणार आहोत. ते प्रस्तावनेच्या अगोदर आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर रिच डॅड पुअर डॅड अवश्य वाचा. तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासासाठी ते उपयुक्त आहे. कोण म्हणतात? जागतिक कीर्तीचे लेखक आणि व्याख्याते झिगलर म्हणतात. मार्क विक्टर हन्सन, न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक आणि चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकाचे लेखक, ते काय म्हणतात? श्रीमंत कसं व्हायचं आणि असलेलं कसं टिकवून ठेवायचं याच्याविषयी सद्यंत माहिती म्हणजे सखोल माहिती, शहाणपणा हे पुस्तक, जर तुम्हाला शहाणपणा हवा असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा, असं लेखक म्हणतात. होनोलुलू मॅगझिनचे संस्थापक काय म्हणतात? रिच डॅड पुअर डॅड हे काही पैशाविषयीच्या इतर पुस्तकासारखं नाही आहे. एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्त्वाचा संदेशही सहजपणे उमगेल इतक्या सोपे भाषेत आहे. स्न्यू ब्रॉन, अध्यक्ष टेनंट चेक ऑफ अमेरिका, काय म्हणतात? मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं, किंवा खरं तर माझ्या पालकांनीच हे पुस्तक मला द्यायला हवं होतं. तुम्हाला जितकी मुलं आहेत त्या प्रत्येकाला हे पुस्तक विकत घेऊन द्या. नातवांसाठी काही प्रती खरेदी करा. मूल 9 ते 10 वर्षाचं झालं तर हे पुस्तक त्याला भेट म्हणून द्या, असं स्न्यू ब्रॉन म्हणतात. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही आहे. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबी कसं हाताळायच्या हे सांगतं, असं कोण म्हणतात? डॉक्टर एड कोकेन, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, RMIT विद्यापीठ मेलबॉर्न. तर मित्रांनो, असं हे पुस्तक आहे, खूपच फायदा होईल. त्यात एक म्हणजे लेखकाने एक वाक्य टाकलेलं आहे की म्हणतात, पैशाबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गीय ते शिकवत नाहीत. म्हणजे पैशाबाबत काही गोष्टी अशा आहेत जे श्रीमंत बाप जो आहे तो आपल्या मुलांना शिकवतो, पण गरीब माणसं ते शिकवत नाही, ते असं लेखक म्हणतो. तर भेटूया पुन्हा एक बार.